हे नळावर स्वच्छ धुवून घेतले. आता कढई ठेवली, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता त्याच्यासाठी ना मी हा आलं लसूण आणि खोबरं मिक्सरला वाटून घेतलंय. हे ओळखलंच असेल, आपण वालाच्या शेंगा असतात ना त्याची भाजी बनवतोय. याच्यात आपण आता मोहरी टाकून घेऊ. मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर याच्यात जिरं आणि हिंग टाकू. आता याच्यामध्ये हे आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे ना ती टाकून घेऊ. हा मसाला व्यवस्थित तेलात लाल झाल्यापर्यंत करपायचा. त्याच्यात मी हा कढीपत्ता आहे ना हा धुवून बारीक कापून घेतला. याच्यात आता हळदी, लाल तिखट, नंतर काळा मसाला. आता हे नीट मिक्स करू द्यायचं. हा मसाला तेलात नीट छान झाल्यानंतर आपण याच्यात आता वालाच्या शेंगा टाकायचे. या शेंगा टाकून वाल घेवडा वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव असतात. आता हे आपण सुकी पण बनवू शकतो आणि थोडी रस्सावाली पण बनवू शकतो. मला जशी आवडत असेल तशी करू शकता. आता ही थोडीशी 5 मिनिटं अशीच तेलात दूध येते. त्याच्यानंतर याच्यात वरून शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर टाकणार आहे. आता ही मसाल्यामध्ये छान मिक्स झाली. आता याला मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते. तुम्हाला जेवढं हवं असेल ना तेवढं तुम्ही टाकू शकता. मला जास्त पातळ करायची म्हणून थोडंच पाणी टाकलंय. आता मी याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकते. हा शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटून घेतले. चवीनुसार आणि वरून आहे ना बारीक कापलेले भाजी आपण 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजू देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशी झाली. अशी आपली वालाच्या शेंगाची भाजी रेडी झाली खायला. थोडी रशावाली केली पातळ पण करू शकतो. आता खायला काढून घेते. Tea
वालाची. तर तुम्हाला या वालाच्या शेंगांची भाजी आवडली ना तर जरूर बनवून बघा. अशी सोप्या पद्धतीने बनवून दाखवली आहे आणि झटपट पण होते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. ओके बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.